महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता या क्षणाला पुन्हा एकदा सगळ्यात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही कित्येक गेल्या दिवसाभरापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होता. तुमची ही प्रतीक्षा आता संपली असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती नुकताच जमा झालेला आहे आणि आता त्याच्या पाठोपाठ पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून डबल खुशखबर या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याची तारीख आज सरकारने जाहीर केलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी डबल खुशखबर आज आलेली आहे. व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे, एक सेकंद सुद्धा सोडायचा नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज काय झालंय. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आता त्याच पाठोपाठ सरकारने सांगितलं 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आजच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. दोन्हीही हप्ते रखडले होते, 8वा आणि 9वा. सरकारने आधी रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांना दिला. आता पुन्हा 9व्या हप्त्याचे वितरण आज या ठिकाणी पार पडत आहे. तुम्हाला माहित आहे, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला 2000 रुपये. नमो महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळाला 2000 रुपये. 4000 रुपये आता तुम्ही तुमच्या खात्यातून काढून घेतले असतील. आता सरकारने पुन्हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख जाहीर करून टाकली. म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 2000 रुपये जमा होणार असं डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले. परंतु शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्र वितरण होणार नाही. सरकारने 2 गट आणि 2 याद्या तयार केलेल्या आहेत. पहिल्या यादीमधील फक्त 18 जिल्ह्यांसाठी आज 9व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पार पडत आहे. पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण सरकारच्या माध्यमातून होणार. म्हणजे की आज या 18 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी बांधव राहत आहेत, ज्यांना नमोचा 8वा हप्ता मिळालेला आहे, फक्त त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमोचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. जर या 18 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आज आलेली आहे असं म्हणायला कसलीच हरकत पडणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या नियोजनानुसार काय सांगण्यामध्ये आलंय. राज्य सरकारने स्पष्ट केलंय की केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये वेगळे येतात. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना मागील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला आहे, त्यांच्याच खात्यामध्ये आता नमोचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या ठिकाणी एका जिल्ह्याचं वाटप केलं जाणार आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे सलग वितरण चालणार असून या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने 2000 रुपये जमा होणार आणि तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज सुद्धा पडणार की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता क्रेडिट करण्यामध्ये आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने पैशाच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 गट तयार केलेले आहेत. पहिल्या गटामध्ये 6 जिल्हे आहे, तिथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे जमा होणार. दुसऱ्या गटामध्ये दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वितरण होणार आणि तिसऱ्या गटामध्ये संध्याकाळी 7 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण होणार आहे. 12च्या पुढे वितरण होणार नाही हे शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या देखील मोबाईलवरती नक्कीच मेसेज येणार की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी क्रेडिट झालेला आहे.
परंतु शेतकरी बांधवांनो, इथून पुढे अत्यंत महत्त्वाचं आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींचं पालन करणे अतिशय आवश्यक आहे. अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊन सुद्धा खात्यामध्ये दिसायला उशीर झाला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकरी बांधवांची बँकेची ई-KYC पूर्ण नव्हती. सरकारने सूचना दिली आहे, ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमध्ये अपडेट नाही त्यांनी तात्काळ ते दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून नमोचा 9वा हप्ता जमा होताना कसल्याच प्रकारे अडचण तुम्हाला येणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आणखीन काही अटी या ठिकाणी सरकारने घातलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, फक्त त्यांनाच नमोच्या 9व्या हप्त्यासाठी प्राधान्य देण्यासाठी आलेला आहे. दुसरी अट म्हणजे शेतकरी बांधवांनो, उत्पन्नाची मर्यादा. ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखामध्ये आत आहे त्याच शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नमोच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. हे तुम्ही शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तिसरी अट म्हणजे घरातील कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. चौथी अट शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, तुमचा मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी लिंक असावा. जर तुमचा मोबाईल लिंक असेल तरच तुम्हाला हप्ता वितरित झाल्याचा मोबाईलवरती मेसेज पडणार. आणि पाचवी अट, तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. नमोचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना मिळालाय त्यांनी ही अटींची पूर्तता अगोदरच केलेली आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 8वा हप्ता भेटला आहे का? जर भेटला असेल तर 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आज तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं, नेमकी सरकार कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे देणार ते आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनांविषयी, शेतीविषयी माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर आता चला पाहूया जिल्ह्यांची यादी. आता फक्त शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे वेळ काढून जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही आणि तुमच्या म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरित होणार आहे की नाही. तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया. नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर. अहमदनगर मधील जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. अहमदनगर मधील आता सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजेच की अकोला. अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरा जिल्हा म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले असतील तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासूनच वितरित होणार आहेत. त्यानंतर चौथा जिल्हा शेतकरी बांधवांनो अमरावती. अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बीड. बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण PM किसान योजनेचा तुम्हाला पण हप्ता मिळालेला असेल, आता तुम्ही नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता नमोच्या 9व्या हप्त्याचे सुद्धा तुम्हाला 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर बुलढाणा. बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो भंडारा. भंडारा मधील जर शेतकरी असाल, भंडारा मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील राहून शेती करत असाल, तुम्हाला पण PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला नमोचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गडचिरोली. गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोली. हिंगोली मधील जर शेतकरी असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले असतील तर आता तुम्हाला नमो शेतकरीचे 9व्या हप्त्याचे सुद्धा 2000 रुपये जमा होणार आहे.
त्यानंतर गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर जळगाव, जालना या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमोच्या हप्त्याचं वितरण होणार आहे. कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये सुद्धा जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत लवकरच. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.